हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला हे सुंदर टरबूज कसं बनवायचं हे शिकवणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्हाला फक्त मुका खांबाचे येत असेल तरी सुद्धा तुम्ही हे सुंदर टरबूज बनवू शकाल। तर मी इथे एकच फोड बनवलेली आहे। तुम्ही हवं तर याचं सेकंड पार्ट सुद्धा म्हणजे आणखीन एक बनवून याला जॉईंट सुद्धा करू शकता। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि यापेक्षाही मोठं कसं बनवायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। हे पण बरंच मोठं झालेलं आहे। तर इथे मी 4 कलर यूज केलेले आहेत, 1 2 3 4। तर मला ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलरचा खूप थोडा कलर लागलेला आहे, फक्त हिरव्या कलरचा थोडा जास्त लागलेला आहे। आणि हे बनवायला तर खूप सोपं आहे। जर तुमची स्पीड जर फास्ट असेल तर तुम्ही एका तासामध्ये हे बनवून कंप्लीट करू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या अगोदरचे जर माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी खूप सारे फ्रूटचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर एक फ्रूटची प्लेलिस्ट आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला त्याही व्हिडिओला लाईक करा। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी टरबूज बनवण्यासाठी 3 कलरची लोकर घेतलेली आहे, 4 कलरची आपल्याला लोकर लागणार आहे। तर इथे 4 कलर घेतलेले आहेत। तर टरबूजचं आपल्याला जे मागचा पोर्शन असते ते बनवण्यासाठी इथे मी हा हिरवा कलर घेतलेला आहे, मधलं बनवण्यासाठी लाल कलर आणि थोडंसं आपल्याला एक लाईन व्हाईट कलरची बनवायची आहे। आणि हा ब्लॅक कलर इथे मी टरबूजाची बी बनवण्यासाठी घेतलेला आहे। आणि थोडीशी आपल्याला कॉटन सुद्धा लागणार आहे। इथे मी 10 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही क्रोशा घेऊ शकता। आणि कात्री, तर इथे आपल्याला शिवण्यासाठी एक सुई देखील लागणार आहे, तर ती आपल्याला पार्ट 2 मध्ये लागणार आहे। तर आपण पार्ट 1 ला सुरुवात करूयात। तर पार्ट 1 ला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात अगोदर आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। जर तुम्हाला छोटं टरबूज बनवायचं असेल तर 6 सिंगल क्रोशे घेऊ शकता, 1 2 3 4 5 आणि 6 7 आणि 8। तर राऊंड 1 मध्ये इथे आपले मॅजिक रिंग मध्ये 8 सिंगल क्रोशे तयार झाले। आता ही मॅजिक रिंग आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायची आहे आणि जो हा पहिला सिंगल क्रोशे आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचा आहे आणि परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलं होतं तिथेच आपल्याला आणखीन 2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, 1 आणि 2। तर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 16 सिंगल क्रोशे तयार होतील। तर या दुसऱ्या राऊंड मध्ये आपले एकूण 16 सिंगल क्रोशे तयार होणार आहेत। तर आता आपल्याला ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून जोडायचं आहे आणि एक साखळी घेऊन तिसऱ्या राऊंडला सुरुवात करायची आहे। तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर 2 खांब, पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर 2 खांब, असं आपल्याला 8 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील। तर इथे मी 8 वेळेस रिपीट करून घेते।
तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपले एकूण 24 खांब तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या राऊंडसाठी इथे मी एक साखळी घेतलेली आहे आणि तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे। तर या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। म्हणजे काय होईल, राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील। तर मी हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि पाचव्या राऊंडसाठी आपल्याला एक साखळी घ्यायची आहे। आता काय करायचं, आपल्याला तिथेच एक खांब घालायचा आहे, त्याच्या दुसऱ्या खांबावर एक खांब आणि जो हा तिसरा खांब आहे याच्यावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। म्हणजे एकात एक आणि एकामध्ये 2। हेच आपल्याला 8 वेळेस रिपीट करायचं आहे। म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 32 खांब तयार होतील। तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट केलेला आहे। ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिच करून जोडायचं आहे। परत एक साखळी घ्यायची आणि तिथेच आपल्याला एक सिंगल क्रोशा घालायचा आहे। तर या 6व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशा घालायचा आहे। म्हणजे जसं की आपलं 5व्या राऊंडमध्ये 32 खांब आले होते, तसेच 6व्या राऊंडमध्ये सुद्धा 32 खांब तयार होतील। तर इथे मी हा 6वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। आता 7व्या राऊंडसाठी काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर एक एक खांब घालायचा आहे, ह्या 3 खांबावर एक एक, आणि चौथ्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत। एक 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 आणि हे 1 आणि 2 तिथेच। तर असंच आपल्याला 8 वेळेस रिपीट करायचं आहे। म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 40 खांब तयार होतील। तर इथे मी 8 वेळेस रिपीट करून घेते। तर इथे मी 7वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत स्लिप स्टिचने जोडून आपल्याला एक साखळी घ्यायची आहे आणि ह्या 8व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। म्हणजे जे 7व्या राऊंडमध्ये 40 खांब होते, तर तेच 8व्या राऊंडमध्ये सुद्धा 40 खांब तयार होतील। तर इथे मी 8वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 8वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। 8व्या राऊंडमध्ये आपले एकूण 40 खांब तयार झाले होते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावरच एक साखळी घ्यायची आहे आणि तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे। तर ह्या 9व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 4 खांबावर 4 खांब घालायचे आहेत। 1 2 3 आणि 4 आणि ह्या 5व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। तर असंच आपल्याला 8 वेळेस रिपीट करायचं आहे। म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 48 खांब तयार होतील। तर इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते 48 खांबासोबत। तर मी हा 10वा राऊंड केलेला आहे 48 खांबासोबत कंप्लीट। आता 11व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 5 खांबावर 5 खांब घालायचे आहेत। एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा। 1 2 3 4 आणि 5। पहिल्या 5 खांबावर 5 खांब घातल्यानंतर ह्या 6व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचं आहे। असंच आपल्याला 8 वेळेस रिपीट करायचं आहे। म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 56 खांब तयार होतील। 3 4 आणि 5, परत तिथेच 2 खांब। तर असंच मी 8 वेळेस रिपीट करून घेते। म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 56 खांब तयार होतील। तर हा मी 11वा राऊंड 56 खांबांनी कंप्लीट केलेला आहे। परत इथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक साखळी घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तिथेच आणखीन एक खांब घालायचा आहे। म्हणजे ह्या 12व्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। तर आपण एक एक लाईन वाढवलेली आहे आणि त्याच्यानंतरची एक एक लाईन प्रत्येक खांबावर एक एक खांबच घातलेला आहे। म्हणजे असा आपला गोल आकार आलेला आहे। कारण जर प्रत्येक राऊंडमध्ये जर वाढवत गेलो तर आपला असा साप आकार येत होता। त्याच्यामुळे आपण एक एक राऊंडच वाढवत गेलेलो आहोत। तर हे टरबुजासारखा आकार आलेला आहे। तर इथे मी
56 खांबावरच हा राऊंड कंटिन्यू करून घेते। तर मी हा 12वा राऊंड कंप्लीट केलेला आहे। तर 12व्या राऊंडमध्ये आपले 56च खांब तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे स्लिप स्टिच करून हा धागा कट करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर मोठं थोडं टरबूज हवं असेल तर तुम्ही आपण अगोदर कसे राऊंड वाढवत गेलो तसं एक एक राऊंड वाढवत जायचं आहे आणि एका एका राऊंडमध्ये खांबावर खांबच घालायचा आहे। जसं की आपण या राऊंडमध्ये पहिल्या 5 खांबावर 5 खांब घातले होते आणि नंतर 6व्या खांबावर 2 खांब घातले होते। त्याच्यानंतर प्रत्येक खांबावर 1 खांब घातला। आता याच्यानंतर काय करायचं, पहिल्या 6 खांबावर 6 खांब, 7व्या खांबावर 2 खांब, त्याच्यानंतरच्या लाईनमध्ये प्रत्येक खांबावर 1 खांब, परत त्याच्यानंतरच्या लाईनमध्ये 7 खांबावर 7 खांब, 8व्या खांबावर 2 खांब, अशा तुम्ही 2-3 लाईन वाढवू शकता। म्हणजे तुम्हाला जर मोठं टरबूज हवं असेल तर याच्यापेक्षा मोठं तयार होईल। तर आपण याचा बाकीचा पार्ट 2 मध्ये भाग पाहणारच आहोत। तर तुम्हाला आजचा हा पार्ट 1 कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।